अप्पा ही धरा. उमरावर बस नको ग, खाली बस. आणि फराक नीट घेऊन बसायचं. होय हो, मी काय म्हणत्या, मध्ये आपल्याला अडचण होती म्हणून माझं डोरली आपण मोडलं. मग माझ्या अशी इच्छा होती की 2 वाट्या आणि 4 मणी, म्हणजे लगेच नाही तर हळूहळू करूया. काय करूया की, पण माझं काय म्हणणं होतं, आपल्याकडे जी काही पैसे येतात त्यातलं थोडं इजाच्या आणि थोडं संगीच्या नावावर ठेवू. म्हणजे इजा 10वी झाल्यावर त्याच्या पुढच्या शिक्षणाला ती पैसे वापरायला येतात. मला आपल्या इजाला मोठा साहेब झालेला बघायचा आहे बघ. आणि आपली परिस्थिती गरीब आहे म्हणून ती कुठं मागं नाही पडला पाहिजे. आणि संगीच्या लग्नापातूर तिचे बी पैसे येतीलच की. मग एक चांगलं पोरग बघून तिचं लगीन लावू. काय संगी, मला माझ्या दोन्ही पोरांचं भविष्य चांगलं झालेलं बघायचंय बघ. आणि पैशामुळे त्यांचं कुठं काय अडलं नाही पाहिजे. आणि आपल्याला बी कुणाला हात पसरायला नाही लागलं पाहिजे, एवढीच इच्छा आहे बघ माझी. हो, तुम्ही आपल्या संसाराचा आणि पोरांचाच विचार करताय सखी, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला एक सांगू का, एक नवरा म्हणून आणि एक बाप म्हणून तुम्ही कवाच मागं पडला नाही सर. अहो, मी आपली परवा त्या कार्यक्रमात गेलती का नाही, तेव्हा बायका कुजबुजत होत्या ही जगण्यात काय नाही. मग ते जरा मला वाईट वाटलं म्हणून मी आपल्या मागत होती. काय नाही, तुम्ही चांगलाच विचार करताय सा. आपण साठवू पैसे. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका सा, मी आहे तुमच्या संगे. हा संगे, जा जरा चहा ठेवू, जा, उठ, जा जा. ए इजा, असं का तोंड पाडलेस? कोणतरी मेले का? काय नाही, ती जाऊ दे, तू बोल. अरे ती आपल्या गावातलं सावकाराचं गण्या नुसतं दारू पिते, गावभर बोंबले थिंडते, पाक वाया गेले. मग आता त्याचं काय? अरे त्याचा आईबाप त्याला काही बी कमी करत नाहीत, जे पाहिजे ते देतात. नुसतं तोंडात शब्द पडला की लगेच हातात आणून देतात. तरी बी ते पोरग वाया गेलं. आपण बी मोठं झाल्यावर असंच त्यासारखं वाया जाणार का रे? ज्या पोरानं लहानपणी आपल्या आई बापाला प्रत्येक गोष्टीसाठी मन मारताना बघितले की नाही, ते पोरग मोठेपणी कधीच वाया जात नाही. च्या आईला, तू कधी कधी इंग्रजीपेक्षा अवघड मराठी बोलतेस. काय बोलतेस काहीच कळत नाही. असलं मोठं मोठं बोलायला कुठनं शिकतोयस र? शुभ्या, परिस्थिती माणसाला एवढं शिकवते जेवढं जगातलं महागडं क्लास लावून बी शिकायला मिळत नाही बघ.